श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत। यासाठी मी या 2 बांगड्या घेतलेल्या आहेत व हे लाल खडे घेतलेले आहेत आणि आरसे घेतलेले आहेत डिझाईनसाठी। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हे असे खडे घेतलेले आहेत आपण, लाल खडे, छोटे छोटे खडे आहेत ते, आणि हे छोटे छोटे आरसे आहेत। याचाच वापर करून आपण खूप सुंदर अशी बांगडी तयार करणार आहोत। आज गोट तयार करणार आहोत। हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे, याला गोंड्याचा दोरा असेही म्हणतात। याचाच वापर करून आपण खूप छान अशी डिझाईन करणार आहोत। हे पहा, हा गोंड्याचा दोरा आहे। याचाच आपण येथे डिझाईनसाठी वापर करत असतो। बांगड्यांना हाच दोरा आपण गुंडाळून त्याच्यावरती खड्यांनी डिझाईन करत असतो। हे आपण 2 बांगड्यांना फेविकॉलच्या मदतीने जोडून घेतलेले आहेत। तुमच्याकडे हिरव्या बांगड्या असतील त्याही तुम्ही एकावर एक अशा 4 जोडू शकता। मैत्रिणींनो, आपण आता हा जो सिल्क थ्रेड आहे याचे 30 वेढे घ्यायचे आहेत। आपल्याला असे 2 वेळा 30 वेढे घ्यायला लागतात, त्यावेळेस आपले बांगडी संपूर्ण तयार होते। हे पहा, आपण असे 30 वेढे घ्यायचे आहेत, 2दा असे 30 वेढे घ्यायचे। खूप सुंदर असा आज आपण गोट तयार करणार आहोत। तुम्ही इथे दोरा तुमच्या आवडीनुसार कलर घ्या, ड्रेसला साडीला मॅचिंग असा कलर घ्या। मी माझ्या साडीनुसार मॅचिंग कलर घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता। हे पहा, हे आपण असे 30 वेढे घ्यायचे आहेत धाग्याचे। मैत्रिणींनो, मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती 25 ते 30 प्रकारचे गोट तयार करून दाखवलेले आहेत। खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन केलेल्या आहेत, विकत मिळतात तसेच गोट आपण घरच्या घरी तयार करू शकतो। हे पहा, आपण याला धागा कट करून घेतलेला आहे। आपले 30 वेढे घेऊन झालेले आहेत। आपण हा धागा कट करून घेतलेला आहे व त्याच्या टोकाला फेविकॉल चिटकवून घेतलेला आहे। ज्यावेळेस आपण बांगडीला धागा गुंडाळतो त्यावेळेस तो धागा पांगत नाही किंवा त्याचा गुंता होत नाही, यासाठी याच्या टोकाला फेविकॉल चिटकवून घ्यायचा आहे। खूप सुंदर असे गोट आपण घरच्या घरी तयार करू शकतो। यासाठी आपल्याकडे घरामध्ये जुन्या बांगड्या असतात किंवा मग आपण जे गोट वापरतो ते गोट वापरून झाल्यावरती खराब दिसतात ते आपण तसेच ठेवतो किंवा फेकून देतो। ते फेकून न देता त्याचा रियूज कसा करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। जुन्या बांगड्यांचा वापर करून खूप सुंदर सुंदर असे दरवाजासाठी तोरण मी तयार करून दाखवलेले आहेत। 3 ते 4 प्रकारचे तोरण व वॉल हँगिंग तयार करून दाखवलेले आहे। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा। तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे तोरणाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा, म्हणजे तुम्हाला सर्व तोरणाचे व्हिडिओ एकाखाली एक पाहायला भेटतील। हे पहा, हे आपण येथे बांगडीला धागा चिटकवून घेत आहोत व आता इथूनच आपण नवीन धागा जोडून घ्यायचा आहे। फेविकॉल आपण जास्त वापरायचा, हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे, हा सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही, त्यामुळे फेविकॉल आपण जास्तच वापरायचा, म्हणजे आपली बांगडीचा धागा लवकर निघत नाही व बांगडी बरेच दिवस टिकते, व्यवस्थित राहते, त्याची फिनिशिंगही खूप छान दिसते। हे पहा, हे आपण असा बांगडीचा हा धागा गुंडाळून घ्यायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी गोट तयार करता येतात। खूप सुंदर सुंदर डिझाईन मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत, त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा, हा ही धागा आपण त्याच पद्धतीने संपूर्ण गुंडाळून घ्यायचा आहे। हा आपला संपूर्ण बांगडीला धागा गुंडाळून झालेला आहे। आपण आता यावरती खूप छान अशी डिझाईन करणार आहोत। आपण फेविकॉलच्या मदतीने मधोमध एक आरसा बसवायचा आहे व त्याच्या साईडला गोल वेड्यावरती लाल जे खडे आहेत ते बसून घ्यायचे आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका। हे पहा, हे असे आपण साईडला फेविकॉलच्या मदतीने लाल खडे बसून घ्यायचे आहेत। तुम्ही येथे दुसऱ्या कोणत्याही कलरचे खडे वापरू शकता व धाग्याचाही कोणताही कलर घेऊ शकता। हे असे आपण एका शेजारी एक सर्व खडे चिटकवून घ्यायचे आहेत। याचे एक खूप छान असे फूल तयार करायचे आहे। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा। हे पहा, आपण मधोमध आरसा बसवलेला आहे व साईडला लाल खडे बसून घेतलेले आहे। याच पद्धतीने आपण येथे 5 फुले एका बांगडीवरती तयार करून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार 5 किंवा 6 फुले अशी तयार करून घेऊ शकता। याच्या शेजारी आपण एक 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 असा लाल खडा बसून घ्यायचा आहे। खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते। सुकल्यानंतर ना आपली बांगडी खूप छान दिसते। याच पद्धतीने तुम्ही ही तुमची बांगडी तयार करू शकता, गोट तयार करू शकता। हे पहा, हे असे आपण एका शेजारी एक ही खडे तयार चिटकवून घ्यायचे आहेत व डिझाईन तयार करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल खूप सुंदर सुंदर असे तयार करून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तेही व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। हे पहा, या पद्धतीने हा आपला आजचा गोट तयार झालेला आहे।
आजचा हा गोटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. खूप सुंदर असा आपण 2 प्रकारचे खडे वापरून गोट तयार केलेला आहे. कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर असा गोट तयार केलेला आहे. आजची ही गोटची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद.